मला वाटतं ज्या वेळेला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उठाव केला त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत वर्षावर उदय सामंत गुलाबराव पाटील हे सारे नेते सोबत होते। बरेचसे नेते तिथे बैठक घेऊन नंतर शिंदे साहेबांसोबत गेले, बाकीचे उरले सुरले एकत्रित झाले आणि पुढे त्यांना जॉईन झाले। त्याच्यामुळे आपल्या पत्रकार परिषदेत आले म्हणजे जाणार नाहीत यावर त्यांचा विश्वास असेल तर आनंद आहे। परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या उभाटामध्ये बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली। हिंदुत्वाचा विचार सोडून बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसवर त्या ठिकाणी टीका टिप्पण्या केल्या त्या काँग्रेससोबत बसणं या सच्च्या शिवसैनिकांना अस्वस्थ करतंय। त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उभाटा किती पुढे नेतील याबद्दल ते साशंक आहेत। त्याचबरोबर खासदारांना त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे आणि मग ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थानं हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती आहे। भाऊ, महाराष्ट्रात टायगर ऑपरेशन सुरू आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये लोटस ऑपरेशन सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झालेली, कारण की दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागतोय। काय प्रश्नच नाही कळला मला। दिल्लीमध्ये देखील लोटस ऑपरेशन सुरू केलं असं दिल्लीचा निकाल जो आहे तो उद्या समोर येणार आहे। त्या आधीच लोटस ऑपरेशन दिल्ली विधानसभेसाठी सुद्धा सुरू झालंय अशी चर्चा आहे। मला वाटतं निवडणुकीमध्ये भूमिका घेणं सत्ता बसवणं प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं, परंतु मला अजिबात वाटत नाही की लोटस ऑपरेशन करण्याची आवश्यकता भासेल। पूर्णपणे बहुमत भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे, तिथला जनाधार मतदारांनी दिलेला वाटतोय। तथापि उद्या जर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी सत्ता बसवू शकते आणि दिल्लीच्या सहकार्यानं केंद्र सरकारच्या दिल्लीचा विकास गतिमान त्या ठिकाणी होऊ शकतो। अरविंद सावंत असे म्हटले की कुठेतरी राज्यातल्या ज्या इतर घडलेल्या घटना घडत आहेत, बीडचं प्रकरण असेल किंवा महागाई असेल, अनेक मंत्र्यांवरचे आरोप असतील, हे सगळं दाबण्यासाठी अशा पद्धतीनं नेरेटिव्ह जो आहे तो पसरवला जातोय आणि खासदार फुटले जातील किंवा टायगर ऑपरेशन अशा बातम्या समोर आणल्या जातात। नाही, मला वाटतं राजकारणामध्ये आता मूर्खपणा म्हटलं तर ते चुकीचं होईल, परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाहीत, त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत। असं शिंदे साहेबांना गृहीत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले, त्याचा पत्ताही यांना या ठिकाणी लागला नाही। तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे, परंतु ते मानायला तयार नाहीत, अजून त्याच मनस्थितीत आहेत। आता बीडचा आणि याचा काय संबंध आहे, महागाईचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे, त्याच्यामुळं मला वाटतं ते दिशाहीन झालेले आहेत, संभ्रमित झालेले आहेत। त्यातनं त्यांना नेमकं काय करावं हे संजय राऊतांसहित शिवसेना उभाटाला सुचताना दिसत नाही। भाऊ, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, संजय राऊत सुद्धा उपस्थित होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। राज्यातली विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये अतिरिक्त मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कोणाचं, त्याचे नाव पत्ते निवडणूक आयोगाने लवकरात लवकर त्याची माहिती द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली। मला वाटतं 30 कॅसेट रिवाइंड करण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 कॅसेट वाजवली, 30 कॅसेट नव्यानं राहुल गांधी सुप्रियाजी आणि संजय राऊतांना बाजूला बसून वाजवत आहेत। मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं
दिसून येतोय. कारण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केले, तपशीलवार खुलासा दिलाय, उत्तर दिलंय आणि या उपर त्यांचे प्रश्न जे आहेत त्याला निवडणूक आयोग निश्चितच समर्पक अशा प्रकारचा खुलासा उत्तर त्या ठिकाणी देईल. साफ म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे. त्यांना सूर सापडत नाही, दिशा सापडत नाही, पक्षाची वाताहत होते त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची हिंमत अवसान गळालेला आहे. आणि त्याच्यामुळं आता EVM तेच विषय त्याच कॅसेट पुन्हा वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता लोकांना तुमच्या ह्या नौटंकीची सवय झाली. लोक सिरियसली तुमच्या या विषयाला घेत नाहीत, घेणार नाहीत. संजय राऊत बोलतायत की महाराष्ट्राचा जो हा पॅटर्न आहे वाढलेल्या मतदारांचा आणि बदललेल्या निकालाचा तो दिल्लीत सुद्धा दिसू शकतो. कुठेतरी दिल्लीतला पराभव दिसतोय का? मला वाटतं दिल्लीतला पराभव त्या ठिकाणी स्पष्ट त्यांना दिसतोय आणि पराभवाची मानसिकता आत्ताच करून त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी करण्यासाठी ग्राउंड बनवण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे अगोदर आम्ही बोललो होतो ते खरं झालं अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु दिल्लीची जनता भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी बहुमत देईल आणि तिथल्या विकासासाठी पुन्हा एकदा दालन खुलं होईल. संजय राऊत, राहुल गांधी यांना अपयश दिसतंय. संजय राऊतांचा पक्षच नाही, तिथे उमेदवारच नाहीत. परंतु उरलं सुरलं अस्तित्व काँग्रेस आईचं संपुष्टात येईल. त्यामुळे अगोदरच पूर्वतयारी उद्याच्या विश्लेषणाची आज त्यांनी सुरू केली. करुणा मुंडे असं म्हणतात की धनंजय मुंडेंना पाठिंबा जो आहे तो भाजपचा आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई केली जाते. थेट भाजपवरती त्यांनी इशारा. भाजप अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. भाजप सच्चाईच्या बाजूनं, सत्याच्या बाजूनं उभी राहते. जो सत्य आहे, ज्याची बाजू खरी आहे त्यामागे भाजप असतं. हा घरगुती त्यांचा प्रश्न आहे. जिथं सत्य आणि सच्चाईची बाजू घ्यायची असेल तिकडे सरकार भूमिका घेईल, योग्य ती दखल त्या संदर्भात घेईल. सुप्रियाताई म्हणतात की राज ठाकरेंनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आहे प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता सुप्रियाताईंना राज ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार वाटला आहे. एकेकाळी पवारसाहेब, सुप्रियाताई राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेवर काय बोललेत ते जरा मागच्या वक्तव्यांकडे आपण लक्ष दिल्यावर दिसून येईल. बुडत्याला काडीचा आधार आता स्वतः त्या ठिकाणी बुडताना दिसत आहेत. पण अशात त्या ठिकाणी त्यांना आधार राज ठाकरे साहेबांच्या वक्तव्याचा वाटतोय. अरविंद सावंत असं म्हणतायत की महिला आयोग या संपूर्ण बीड प्रकरणात दखल का घेत नाही, महिला आयोग यावरती आवाज का उठवत नाही असे त्यांनी. मला वाटतं सगळ्या यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घातलंय. महिला आयोगाने त्या ठिकाणी लक्ष घातलंय, भूमिका घेतलेली आहे. संजय राऊत TV समोर बोलण्यापलीकडे या गोष्टींची माहिती घेत नाहीत आणि त्यांना कुणी लक्ष घालावंसं वाटत असेल तर ते खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी त्या अथॉरिटीकडे पत्र दिलं, त्या यंत्रणा लक्ष घालून त्यांच्या त्या पत्राचा सन्मान करतील. परंतु त्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे. केवळ मीडियासमोर सनसनाटी करायची, आपण मीडियात चर्चेत राहायचं. त्यांना समस्या सुटण्याशी काही देणं घेणं नाही. जितेंद्र आव्हाडांनी गंभीर आरोप केला की बदलापूर प्रकरणातील आरोपी जो अक्षय शिंदे होता त्याचा एन्काउंटर केलेला आहे तो खोटा असल्याचं आता अहवालामध्ये सिद्ध झालेलं आहे. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मात्र न्यायालयातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला महाराष्ट्रात आक्रोश होता. हीच लोक त्यावेळेला कारवाईची कठोर मागणी करत होती आणि आता दुर्दैव आहे की अशा नराधमाच्या मागे उभं राहण्याचं पाप ही लोक करतायत. यावरून यांची मनोवृत्ती काय आहे याही गोष्टीचं राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे. आरोपींना त्या ठिकाणी कठोर कारवाई करून अशा घटना होऊ नयेत याच्याशी त्यांना देणं घेणं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं. लाडकी बहीण योजनेतले लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती एका महिन्यात घटलेली आहे. 5 लाखांनी ही जी संख्या जी आहे ती घटली आहे. ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत अशा महिलांचा लाभ जो आहे तो काढून घेण्यात आला आहे. विरोधक टीका करत आहेत.
मला वाटतं विरोधकांचं कामच टीका करणं आहे. ज्या वेळेला गरिबाच्या कल्याणाच्या योजना येतात तेव्हा काही निकष ठरतात, त्या आधारावर त्या ठिकाणी ती योजना बनत असते. लाडक्या बहिणींच्या योजनेचे निकष जे आहेत त्या गरजू आणि गरीब महिलांसाठी त्या ठिकाणी योजना आहे. आणि जर त्या ठिकाणी IT भरणारे टॅक्स पेयर पैसेवाले चुकून त्या ठिकाणी आले असतील, अनवधानाने त्या ठिकाणी आले असतील, तर मला वाटतं अशा लोकांच्या संदर्भातच ती भूमिका आहे. परंतु जे पात्र आहेत, जे निकषात आहेत, ज्यांच्यासाठी ती योजना आहे, त्यातली एकही महिला त्या ठिकाणी योजनेपासून वंचित राहणार नाही. भाजपचे आमदार, खासदार आणि आदिवासी मंत्री सुद्धा आज आश्रमशाळांमध्ये मुक्कामी दिसणार आहेत. याआधी महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले की जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा आठवड्यातून 1 ते 2 दिवस व्हिजिट करायचे आहे. PWDने सुद्धा अधिकार दिलेत मंत्र्यांनी. ज्या प्रकारे आढावा घेतला फडणवीसांनी 100 दिवसांचा, गतिमान महाराष्ट्रात दिसतोय. मला वाटतं देवाभाऊंचं बदललेलं सरकार, बदललेलं प्रशासन आणि बदललेलं मंत्रालय आपल्याला बघायला मिळेल. महसूल मंत्र्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना, डेप्युटी प्रांतांना, कलेक्टरना एरियात जाण्याचं आवाहन केलं आहे, संवाद साधण्याचं आवाहन केलं आहे. PWDच्या खात्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसहित सगळ्या अधिकाऱ्यांना फील्डवर जाण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे. आदिवासी मंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं आहे की मी आदिवासी आश्रमशाळेत शासनाच्या जाऊन मुक्काम करणार आहेत, ज्यातून त्यांच्या संवेदना, गांभीर्य, समस्या लक्षात येतील. त्याच्यामुळं प्रशासन आता जनतेच्या दारी जाणार आहे. जनतेकडून प्रशासन आणि जनतेच्यात सुसंवाद होणार आहे, मंत्री आणि जनतेच्यात सुसंवाद होणार आहे. आणि त्याच्यामुळं सरकारला सर्वसामान्यांचा विकास किंवा सेवा द्यायला त्या ठिकाणी सोपं होणार आहे, गतिमान सरकार होणार आहे. आणि देवेंद्रजींच्या बदललेल्या देवाभाऊ सरकारचं हे प्रतिबिंब आता दिसायला लागलेलं आहे. भाऊ, उद्धव ठाकरेंचं कालचं वक्तव्य एक समोर आलेलं आहे. महायुतीला शिवाजी महाराज जे आहे ते EVM मशीन वाटतात का? कारण CST स्थानकाच्या समोरचा शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कधी बसवणार, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन 25-30 वर्ष मुंबई महाराष्ट्रामध्ये उद्धवजींनी राज्य केलं. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन शिवसेना त्या ठिकाणी वाढली. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय केलं याचं पहिलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी उत्तर द्यावं. त्याच्यामुळं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, हिंदवी स्वराज्याचा विचार, त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं संरक्षण, त्यांच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सोयीसुविधा या संदर्भात आपण काय केलं, त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरेंची बोलाची कडी बोलाचा भात आहे. आपल्याला छत्रपतींच्या नावावर 25-30 वर्ष या ठिकाणी राज्य मिळालं, महापालिका असेल, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, त्याचं उत्तर पहिलं द्यावं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा. गुलाबराव पाटील असे म्हणतात की अजित पवार नसते तर आमच्या 100% जागा ज्या आहेत त्या निवडून आल्या असत्या. अजित पवारांची बॅकडोर एंट्री झाली, वरची इमर्जन्सी होती म्हणून हे सगळं घडलं. मला वाटतं जर तरला त्या ठिकाणी अर्थ नाही. एकमेकांच्या मतांचा फायदा एकमेकांना झालेला आहे, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले असते तर कदाचित वेगळा रिझल्ट त्या ठिकाणी असू शकतो. आणि मग प्रत्येक पक्ष बोलेल की आम्ही जास्त जागा लढवल्या असत्या तर आम्हाला जास्त मिळाल्या असत्या, भारतीय जनता पार्टीने 288 जागा लढवल्या असत्या तर आम्हाला जास्त मिळाल्या असत्या, शिंदेसाहेबांना जसं वाटतंय तसंच अजितदादांनी जास्त जागा लढवल्या असत्या, त्यांना वाटतं आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या. मला वाटतं आता झालेल्या गोष्टीची पुन्हा उणीधुणी काढणं किंवा वक्तव्य करणं हे महायुतीच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी योग्य आहे असं वाटत नाही. मला वाटतं तिघांना सरकारचा मॅन्डेट जनतेने दिला आहे. तिघांनी एकत्रितपणे एक विचारानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम केलं पाहिजे एवढंच मला कळतं. सर, हिंदी में जाना चाहेंगे, जिस तरीके से आज उदय सामंत से बयान आता है कि कुछ जो नेता है शिवसेना UBT से वो संपर्क में है शिवसेना एकनाथ शिंदे फैक्शन से, आप किस तरह देखेंगे सर इस स्टेटमेंट? नहीं, ये उनके बयान में दम हो सकता है क्योंकि बाला साहब का विचार उबाटा ने छोड़ दिया है. विकास के लिए सरकार में रहना
सरकार का सपोर्ट जरूरी है। इसलिए मुझे लगता है उद्धव जी ठाकरे साहब शिवसेना आगे ताकत से, कॉन्फिडेंस से लेके जा सकता है, उनको लगता नहीं। शिंदे साहब के काम से वो प्रभावित है। ये सब चीज़ें देखते हुए उदय सामंत के बयान में सत्यता ऐसा हो सकता है। सर, अगर देखा जाए तो जिस तरह से दिल्ली में भी ऑपरेशन लोटस चलाने की बात चल रही है, कुछ जो विधायक है आम आदमी पार्टी के वो बीजेपी संपर्क कर रही है, उन्हें किस तरह देखेंगे सर? मुझे लगता है देखो, हर पार्टी अपना सरकार बनाने के लिए प्रयास करती है। एक तो पहला मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी का निर्विवाद बहुमत दिल्ली में आएगा, लेकिन इसी तरह की परिस्थिति होगी तो हर पार्टी अपना सरकार बनाने का प्रयास करते हैं। अभी आप उसको हमारा लोटन ऑपरेशन करके बोलते हैं, लेकिन वह प्रामाणिक तौर पर सरकार बनाने का हर जन का प्रयास रहता है। सर, अगर देखा जाए तो लाडली बहन के ऊपर जिस तरीके से एक के बाद एक विपक्ष सवाल उठाते जा रहा है कि लाडली बहन से जो कुछ नाम निकाल दिए जा रहे हैं, कैसे देखेंगे सर इसे? नहीं, मुझे लगता है विरोधी पक्ष इसका खाली राजनीतिक तौर पर उपयोग करते हुए दिखाई पड़ते हैं। कौन सी भी योजना जिनको ज़रूरतमंद है उनके लिए, गरीब के कल्याण के लिए होती है। अगर लाडली बहना के लिए जो निकष है, जो क्राइटेरिया है, वो क्राइटेरिया में जो बैठते नहीं उनको लाभ मिला होगा गलती से, सिस्टम की गलती से, नज़रअंदाज से, तो वो दुरुस्त करने का प्रयास है। लेकिन मेरा दावा है ये सरकार एक भी जो क्राइटेरिया में बैठती है ऐसे मेरे महिला लाडली बहन की ये स्कीम बंद नहीं करेंगे। लेकिन जो सक्षम है, जो ताकतवर है, उनको निकष पूर्तता उनकी नहीं हुई होगी तो उनके बारे में सरकार का ये निर्णय हो सकता है। सर, वही अगर दूसरी तरफ देखा तो दिल्ली में प्रेस कॉन्फ्रेंस होती है जिसमें राहुल गांधी बैठते हैं। राहुल गांधी कहते हैं, फिर से उन्होंने कहा कि महाराष्ट्र में जो विधानसभा के इलेक्शंस हुए थे उसमें कुछ वोटर्स को है वो ऐड किया था उसमें, इसलिए वो पूरा फेर बदलाव हुआ है। किस तरह देखेंगे उनके स्टेटमेंट को? मुझे लगता है जो देवेंद्र जी ने कहा है वैसा ही वही जोक वापस कर रहे हैं। ये हास्य जत्रा का प्रोग्राम इनका देश भर शुरू है। महाराष्ट्र में हर पार्टी ने यह हास्य जत्रा में सम्मिलित होने का प्रयास किया। महाविकास आघाड़ी ने इकट्ठा होकर यह हास्य जत्रा का प्रोग्राम महाराष्ट्र में किया। अभी इसकी व्याप्ति देश भर हो रही है। इसलिए अभी राहुल गांधी एक बाजू में, संजय राउत दूसरे बाजू में सुप्रिया सुले, इनकी हास्य जत्रा का प्रोग्राम अभी देश स्तर पर शुरू हुआ है। कहा जा रहा है कि महाविकास आघाड़ी जो प्रेस कॉन्फ्रेंस की है वो एकता दिखाने के लिए किया है, और वहीं दूसरी तरफ जो निकाय चुनाव होने जा रहे हैं उसकी तैयारी भी की जा रही है। मुझे लगता है अभी वो हर दिशा में हर पार्टी है, तो आप कह रहे सही है कि हम इकट्ठा है ये दिखाने का प्रयास है, लेकिन वो इकट्ठा हो नहीं सकते। विचारधारा अलग है, एक दूसरे के ऊपर विश्वास नहीं, एक एक जन को बड़ा बनने का है। जैसा महायुति इकट्ठा होके काम कर रहे हैं, विचारधारा अलग कई पार्टी की होके भी एक एजेंडा लेके विकास का काम कर रहे हैं, वैसा इनका नहीं है। ये दिखाने का प्रयास है, लेकिन इनके ये सब प्रयास को हास्य जत्रा अभियान ऐसा बोला जा सकता है। सर, असं बघता येतं की धनंजय मुंडेची जी राजीनाम्याची मांग आहे ती करण्यात येत आहे, ते कसं बघाल सर? काल कोर्टाने त्यांच्यावर निकाल सुद्धा दिला नाही, मला वाटतं कोर्ट या संदर्भात योग्य तो निर्णय घेत असतो आणि ज्या यंत्रणा या संदर्भामध्ये अथॉरिटी आहेत त्या योग्य त्या गोष्टींची तपासणी करून निर्णय घेत असतात। आमच्या वक्तव्यावर निर्णय किंवा भूमिका नसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।